नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ऑडिटिंग सेकंडचा पहिला टॉपिक बघत होतात आणि त्या पहिल्या टॉपिक मधला आपल्याला पुढचा पॉइंट सुरू करायचा आहे आणि ते म्हणजेच काय, टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल अंकेक्षण अहवालाचे प्रकार. तर यामध्ये सांगता येऊ शकते बघा, काय अंकेक्षण अहवाल म्हणजे काय हो, की संबंधित अंकेक्षकाने व्यवसायामध्ये जे काही लेखापुस्तके लेखापालाद्वारे किंवा मग संबंधित अकाउंटंट असेल किंवा मग जे काही लिपिक वगैरे असतील यांच्या मार्फत काय व्यवसायाचे लेखापुस्तके लिहिली जातात. मग ते व्यवसायाचे लेखापुस्तके वर्षाअखेर एका पात्रताधारक व्यक्तीकडून ते तपासले जातात, म्हणजेच अंकेक्षकाकडून तपासले जातात. अंकेक्षक काय करत असतो, व्यवसायामध्ये जे काही लेखापुस्तके तयार केलेले आहेत त्यामध्ये वित्तीय विवरणे, नफा तोटा पत्रक, ताळेबंद जे काही असेल यांची तपासणी करत असतो आणि त्याबद्दल आपलं जे काही ओपिनियन असेल, मत असेल, हे लिखित स्वरूपामध्ये त्या जे काही लेखापुस्तकाबद्दल आपला काय अभिप्राय किंवा मग लेखी स्वरूपामध्ये आपलं ओपिनियन संबंधित पक्षकाराला किंवा भागधारकाला किंवा मग संचालक मंडळाला किंवा व्यवस्थापकाला देत असतो. मग अंकेक्षक काय करत असतो की सर्व जे काही लेखापुस्तकांचं परीक्षण झाल्यानंतर जे काही लिखित स्वरूपामध्ये संबंधित पक्षकाराला देणार आहे लिखित स्वरूपात, त्यालाच काय म्हणतात, अंकेक्षक ज्यामध्ये आपलं मत व्यक्त करत असतो, आपलं मत प्रकट करत असतो लिखित स्वरूपामध्ये, त्यालाच काय म्हणतात, अंकेक्षण अहवाल म्हणतात. तर अंकेक्षण अहवालाचे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते काय, क्लीन और अनक्वालिफाईड रिपोर्ट, त्यालाच म्हणतात स्वच्छ आणि अमर्यादित अहवाल, म्हणजे स्वच्छ किंवा अमर्यादित अहवाल. आणि दुसरा काय आहे की मर्यादित अहवाल, त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये क्वालिफाईड रिपोर्ट. तर या लेक्चरमध्ये आपण काय करूया, दोन जे काही ऑडिटचे प्रकार आहेत सिलेबसला आपल्याला दिलेले त्यापैकी एक पहिला प्रकार बघू आणि पुढल्या लेक्चरमध्ये दुसरा बघू. त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते बघा, काय की स्वच्छ किंवा अमर्यादित अहवाल, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात क्लीन और अनक्वालिफाईड रिपोर्ट. क्लीन रिपोर्ट किंवा अनक्वालिफाईड रिपोर्ट, त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय की संबंधित पक्षकाराने अंकेक्षणाच्या तपासणीवर किंवा मग परीक्षणावर, तपासणीच्या किंवा मग परीक्षणाच्या व्याप्तीवर कोणत्याही प्रकारचं बंधन आणलं नसल. म्हणजेच काय की संबंधित अंकेक्षक अंकेक्षण करत असताना त्याला जे काही परीक्षण किंवा मग जे काही लेखापुस्तके तपासायची होती किंवा मग जे काही लेखापुस्तकांचं परीक्षण करायचं होतं त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं बंधन घातलं नाही. त्यासोबतच प्रमंडळाचे जे काही लेखापुस्तके आहेत ते लेखापुस्तके तयार करताना किंवा मग जे काही लेखापुस्तके प्रमंडळाचे तयार केलेले आहेत त्यामध्ये काय कोणत्याही प्रकारचं काय अनियमिततापणा दिसून आलेली नाही. त्यासोबतच ते जे काही लेखापुस्तके तयार केलेली आहेत, ताळेबंद, नफा तोटा पत्रक, ते अचूक आहेत, एकदम बरोबर आहेत, नियमितपणे तयार केलेली आहेत वेळोवेळी, हे लक्षात. अशा वेळेस अंकेक्षक जो लिखित स्वरूपामध्ये अहवाल देत असतो त्याला काय म्हणायचं, स्वच्छ किंवा अमर्यादित अहवाल असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर स्वच्छ अहवाल किंवा अमर्यादित अहवाल म्हणजे अंकेक्षक जेव्हा लेखापुस्तकांची परीक्षण करतो तेव्हा त्यानं जी काही माहिती मागवतो त्याला ती उपलब्ध करून दिली जाते. त्यासोबतच जे काही व्यवसायाचे लेखापुस्तके आहेत ते कंपनी कायद्याने ठरवून दिलेले ते व्यवस्थितरित्या आहेत. सर्व माहिती त्यामधली व्यवस्थित लिहिली गेलेली आहे. संबंधित जे काही व्यवहार घडलेले आहेत ते व्यवस्थितरित्या काय त्या लेखापुस्तकामध्ये नोंदवलेले गेलेले आहेत. नफा तोटा पत्रक किंवा मग ताळेबंद व्यवस्थित आहे हे सर्व जेव्हा अंकेक्षक काय करत असतो, पाहत असतो आणि त्याला जेव्हा खात्री पडते की बाबा जे काही लेखापुस्तके तयार केलेले असतील मग वित्तीय विवरणे ते अचूक आहेत, बरोबर आहेत, नियमितपणे तयार केलेले आहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही किंवा मग उणिवा नाही, अशा वेळेस तो काय करत असतो, हे स्वच्छ अहवाल किंवा मग अमर्यादित अहवाल देत असतो बरं का. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते, हे जे काही अहवाल आहे अंकेक्षक काय करत असतो, कंपनी कायदा जो काही 1956 आहे त्यामधील कलम 227 उपकलम 2 व 3 नुसार काय हे जे काही अहवाल आहे स्वच्छ अहवाल किंवा मग अमर्यादित अहवाल अंकेक्षक काय करत असतो, देत असतो किंवा मग तयार करत असतो. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, कलम 227 कंपनी कायदा 1956 मधील कलम 227 उपकलम 2 व 3 नुसार हा स्वच्छ अहवाल किंवा अमर्यादित अहवाल अंकेक्षकाद्वारे तयार करण्यात येतो. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय की
हे जे काही अंकेक्षण अहवाल देत असतो त्यामध्ये काय की ते कशावरून देत असतो की संबंधित लेखापुस्तकी किंवा मग जे काही वित्तीय विवरण आहेत ते अचूक आहेत, बरोबर आहेत, त्यामध्ये काही चुका नाहीत म्हणून तो हा अहवाल देत असतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. थोडक्यात जर सांगायचं झालं तर हा स्वच्छ अहवाल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जे काही व्यवसायामध्ये व्यवहार होतात ते व्यवहार व्यवस्थितरित्या लेखापुस्तकामध्ये नोंदवले गेलेले आहेत. त्यासोबतच त्या लेखापुस्तकावरून जो काही व्यवसायाचा नफा तोटा पत्रक आहे त्यासोबतच ताळेबंद आहे ते व्यवस्थितरित्या लिहिले गेलेले आहेत. अंकेक्षक काय करत असतो याची खात्री करत असतो आणि ती खात्री झाल्यानंतर संबंधित पक्षकाराला किंवा मग व्यवस्थापकाला किंवा मग संचालक मंडळाला किंवा भागधारकांना काय करत असतो की आपलं ओपिनियन देत असतो लेखापुस्तकाबद्दल किंवा सर्व लेखापुस्तके व्यवस्थित आहेत म्हणून हा सर्वसाधारणपणे देण्यात येणारा अहवाल आहे जो की लेखापुस्तके व्यवस्थित असतील तरच हा अहवाल देण्यात येतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे काही स्वच्छ अहवाल आहे किंवा मग अमर्यादित अहवाल आहे याचा नमुना आपल्याला थोडक्यात बघायचा आहे. बघा मग स्वच्छ अहवालाचा काय नमुना किंवा मग अमर्यादित अहवालाचा नमुना. तर हे अहवाल तयार करताना अंकेक्षक काय करत असतो, लेखापुस्तके तपासत असतो आणि त्यावरून काही लिखित स्वरूपामध्ये अहवाल देत असतो. आता हा अहवाल कसा लिहितो, त्यामध्ये कोणते घटक असतात ते आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं. काय एलिमेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. तर पहिलं काय आहे की शीर्षक असलं पाहिजे अहवालाला, हे लक्षात. मग अहवालाला शीर्षक देत मध्यभागी असते, या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकते बघा काय हो का. तर इथं बघा थोडक्यात मध्यभागी शीर्षक असते. त्यानंतर प्रति ज्यांना तो अहवाल सादर करणार आहे संबंधित अंकेक्षक त्याचा ऍड्रेस इथं प्रतिमध्ये, आपलं ओपिनियन इथं खाली देतो पॉइंट मध्ये. त्यानंतर ओपिनियन झाल्यानंतर इकडल्या बाजूला काय असते म्हणजे ठिकाण आणि दिनांक ज्या तारखेला तो देणार आहे. त्यानंतर इकडल्या बाजूला काय जो कोणी अंकेक्षक असेल त्याच्या कार्यालयाचा किंवा मग त्याचा पत्ता असतो, हे लक्षात. तर बघू आपण मग काय आहे का स्वच्छ अहवालाचा नमुना. तर मध्यभागी कंपनीचं जे काय असेल कंपनी अंकेक्षकाचा स्वच्छ अहवाल हा झाला शीर्षक, कारण वेगवेगळे अंकेक्षक असू शकतात वेगवेगळ्या ब्रँचेसला, तेव्हा संबंधित अंकेक्षकांना काय दिले मध्यभागी की कंपनी अंकेक्षकाचा स्वच्छ अहवाल असं दिले, म्हणजे त्याला म्हणता येईल क्लीन रिपोर्ट ऑफ कंपनी ऑडिटर, हे असं शीर्षक झालं. त्याच्या खाली लगेच काय दिले कंपनी कायदा 1956च्या कलम 227 उपकलम 2 नुसार, हे लक्षात. त्यानंतर प्रतिमध्ये काय दिले बघा संबंधित भागधारक किंवा जे काही सभासद आहेत यांच्याविषयी माहिती, म्हणजे ज्यांना तो अहवाल सादर केला जाणार आहे अंकेक्षकाद्वारे. मग बघा मग प्रति सभासद कैलास प्रकाशन, त्याच्या खाली अतकरे आणि कंपनी मर्यादित औरंगाबाद, असा प्रतिमध्ये ऍड्रेस. आपण जसं प्रति अर्ज प्राचार्यांना करताना आपण लिहितो प्रतिमध्ये ज्यांना अर्ज आपण सादर करणार आहात, हे लक्षात, त्याचा पत्ता. तसं इथं अंकेक्षण अहवालामध्ये प्रतिमध्ये संबंधित ज्याला सादर करत असतो त्याबद्दल माहिती. त्यानंतर बघा मग प्रति झाल्यानंतर काय असते त्यामध्ये, तर पॅराग्राफ असतो. आम्ही आपल्या कंपनीच्या 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाकरिता तयार केलेल्या लाभालाभ खाते आणि स्थिती विवरणाचे अंकेक्षण पूर्ण केले असून आपणास खालील अहवाल सादर करीत आहोत. अंकेक्षक काय करतो की एक पॅरेग्राफ मध्ये काय माहिती देत असतो की काय म्हणतो की बाबा आम्ही जे काही तुमचं आर्थिक वर्ष संपणार आहे, जे काही वर्ष असेल त्या आर्थिक वर्ष त्या कंपनीचं, म्हणजे काय इथं काय सांगितले आर्थिक वर्ष 31 मार्च 2019 रोजी जे काही तुमचं आर्थिक वर्ष संपणार आहे त्या आर्थिक वर्षासाठी जे काही तुमचं लाभालाभ खाते म्हणजे नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद आहे त्यांचं आम्ही काय केलेलं आहे की परीक्षण केलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही काय केलेलं आहे की अंकेक्षण अहवाल सादर करीत आहोत हे म्हटलेलं आहे संबंधित त्या सभासदांना किंवा मग भागधारकांना ज्यांना देणार आहेत त्यांना. त्यासोबतच पुढे बघा आता एकाखाली एक पॉइंट मध्ये तो काय करतो की जे काही त्यानं अंकेक्षण किंवा लेखापुस्तके परीक्षण केलेलं आहे त्याबद्दल ओपिनियन देत असतो. बघा पहिलं ओपिनियन त्यामध्ये नंबर 1 पॅराग्राफ झाल्यानंतर त्यामध्येच नमुन्यामध्ये जे काही अहवाल आहे त्यामध्ये अंकेक्षण कालखंडात आम्हाला ज्या सूचनांची आणि स्पष्टीकरणाची आवश्यकता होती त्या सर्व सूचना आणि स्पष्टीकरणे आमच्या माहितीप्रमाणे आणि विश्वासाप्रमाणे आम्हास मिळाली. यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय हे जे काही स्वच्छ अहवाल आहे किंवा अमर्यादित अहवाल आहे हे अहवाल कधी देत असतो जेव्हा अंकेक्षक लेखापुस्तकांची तपासणी करताना त्यांना जर सर्वांनी सहकार्य केलं, अंकेक्षकाला जी काही माहिती पाहिजे होती ती जर सर्वांनी उपलब्ध करून दिली, त्यांना सहकार्य केलं,
हे लक्षात, वेळोवेळी जे काही लेखापुस्तके आहेत त्याबद्दल अंकेक्षकाने जी काही माहिती विचारली ती सांगितली, तेव्हा अंकेक्षक काय करत असतो की हा स्वच्छ अहवाल देण्याचं काम करत असतो. मग यामध्ये काय सांगितले नंबर 1 मध्ये की बाबा जे काही अंकेक्षण कालखंडामध्ये अंकेक्षण जे काही लेखापुस्तकाचं ज्या कालावधीमध्ये करण्यात येत होतं तेव्हा त्यांना काय जे काही सूचना पाहिजे होत्या किंवा मग स्पष्टीकरणे पाहिजे होती लेखापुस्तकातील व्यवहाराबद्दल वगैरे, ते आवश्यकतेनुसार म्हणजे अकाउंटंटनं असेल, लिपिकानं असेल, संचालक मंडळानं असेल किंवा मग व्यवसायातील सर्वच लोकांनी काय केलेलं आहे की सूचना आणि स्पष्टीकरण वेळोवेळी दिलेली आहेत, हे लक्षात. आणि आमच्या माहितीप्रमाणे आमच्या विश्वासाप्रमाणे काय आम्हाला योग्य ती माहिती मिळालेली आहे. पहिलं पॉइंट या ठिकाणी अहवालामध्ये देत असतो स्वच्छ अहवालामध्ये. नंतर नंबर 2, अंकेक्षण करत असताना अर्थात लेखापुस्तकांचे परीक्षण करीत असताना असे दिसून आले की प्रमंडळ अधिनियमाप्रमाणे सर्व लेखापुस्तके लिहिली गेली आहेत. स्वच्छ अहवाल असेल, सर्व माहिती उपलब्ध असेल तर अंकेक्षक काय करत असतो की ते लेखापुस्तकाबद्दल आपला अहवाल देत असतो. आपलं मत काय पॉझिटिव्ह असते अशा वेळेस स्वच्छ अहवाल म्हणजे, बरं का. मग मर्यादित स्वरूपामध्ये काही पॉइंट्स म्हणजे पॉझिटिव्ह असतात तर काही त्यांचे पॉइंट कसं नकारात्मक असू शकतात मर्यादित अहवालामध्ये. अमर्यादित म्हणजे स्वच्छ अहवालामध्ये काय दुसरा पॉइंट सांगितला यांनी की जे काही लेखापुस्तक आहे ते लेखापुस्तक जे काही कंपनी कायदा असेल त्या कंपनी कायद्यातील अधिनियमाप्रमाणे व्यवस्थितरित्या तयार केलेला आहे, हा दुसरा पॉइंट सांगितलेला आहे. त्यानंतर पुढला, आम्हाला कंपनीच्या परभणी आणि पुणे शाखेच्या अंकेक्षकाची प्रमाणपत्रे योग्य वेळी मिळाली, त्यांचा आम्ही आमच्या अहवालामध्ये काय योग्य समावेश केला आहे. आता तिसरा पॉइंट काय सांगितला की आता हे जे काही औरंगाबादचे जे काही कार्यालय आहे ह्याच्या काही शाखा असतील परभणी आणि पुण्यांना, तर तिथल्या जे काही दुसरे अंकेक्षक होते त्या शाखांचं ज्यांनी अंकेक्षण केलं त्यांनी काय केलं की बाबा तिथलं अंकेक्षण केलं आणि तिथलं प्रमाणपत्र ह्या संबंधित मेन कार्यालयाला पाठवलं. आणि ह्या अंकेक्षकाने काय केलं, ती जे काही अंकेक्षकाचं प्रमाणपत्र आहे शाखाचं ज्यांनी अंकेक्षण केले त्या अंकेक्षकाचं प्रमाणपत्र या मेन अंकेक्षकाला भेटलं आणि त्यानं काय केलं, ते प्रमाणपत्र आपल्या अहवालामध्ये काय समावेश करून घेतलं किंवा मग ऍड केलेलं आपणास सांगता येऊ शकते. हा तिसरा पॉईंट. त्यानंतर चौथा, कंपनीच्या लेखापुस्तकानुसार कंपनीचे स्थिती विवरण आणि नफा तोटा खाते पूर्णतः तयार केल्याचे दिसून आले. काय म्हटले, जे काही कंपनीचे लेखापुस्तके आहेत किंवा मग स्थिती विवरण आहे ताळेबंद, हे लक्षात, ते काय केलेलं आहे की जे काही कंपनीचे लेखापुस्तक आहेत त्या लेखापुस्तकावरूनच जे काही कंपनीचं स्थिती विवरण म्हणजे बॅलन्स शीट व्यवस्थितरित्या तयार केलेली आहे, त्यासोबतच जे काही कंपनीचं नफा तोटा पत्रक आहे ते सुद्धा काय केलेलं आहे की पूर्णतः योग्य पद्धतीनं तयार केलेलं आहे किंवा दिसून आलेलं आहे, हे त्यानं ओपिनियन दिले त्या अहवालामध्ये. त्यानंतर बघा 5 नंबर त्यामध्ये की आमच्या मते, अंकेक्षक म्हणतो त्यामध्ये नमूद करतो, आमच्या मते आम्हाला प्राप्त झालेल्या सूचना आणि स्पष्टीकरणाच्या आधारे वर नमूद केलेली खाती कंपनी कायद्यानुसार सूचना देत आहेत. तसेच स्थिती विवरण कंपनीच्या कार्याचा उल्लेख 31 मार्च 2019 रोजी होता तसाच योग्य प्रस्तुत करत आहोत. स्थिती विवरणावरून कंपनीची आर्थिक स्थिती योग्य प्रकटन करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाचे नफा तोटा खाते योग्य व वास्तव दर्शन घडवित आहे. तर हे 5 नंबरचं काय सांगितलं याच्यामध्ये अंकेक्षक त्या अंकेक्षण अहवालामध्ये नमूद करत असतो स्वच्छ अहवालामध्ये की जे काही लेखापुस्तके आहेत ते वरी नमूद केल्याप्रमाणे म्हणजे वेळोवेळी स्पष्टीकरण भेटली, वेळोवेळी माहिती भेटली आणि वास्तव दर्शन घडवत आहेत हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच काय, ती जे काही तयार केलेली आहेत लेखापुस्तके कंपनी कायद्यानुसार तयार करण्यात आलेले त्या कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार, त्यासोबतच जे काही कंपनीचं स्थिती विवरण किंवा ताळेबंद आहे ते काय 31 मार्च 2019 रोजीच्याच वर्षाचं आहे हे सांगितले आहे. त्यासोबतच जे काही नफा तोटा पत्रक आहे ते सुद्धा काय कधीच आहे की 31 मार्च 2019 या वर्षाचंच आहे आणि ते नफा तोटा पत्रक आणि त्यासोबतच जे काही स्थिती विवरण म्हणजे ताळेबंद हे व्यवसायाचं काय वास्तव चित्रण दर्शवित आहेत हे सांगितलेले आहे. आणि ते काय म्हटलेले आहे त्यासोबतच हे जे काही आहे स्थिती विवरण आणि नफा तोटा पत्रक हे आम्ही 31 मार्च 2019 ला
जे होतं तसंच आम्ही प्रस्तुत करत आहोत या अहवालाद्वारे, हे नमूद करत असतो किंवा लिहित असतो अंकेक्षक. तर अशा पद्धतीनं स्वच्छ अहवालामध्ये एवढं ओपिनियन देत असतो. म्हणजे ओव्हरऑल जर ओपिनियन सांगायचं झालं तर आवश्यकतेनुसार सूचनानुसार स्पष्टीकरण भेटले एक बाब. दुसऱ्यामध्ये काय म्हणत असतो की जे काही लेखापुस्तके आहेत अधिनियमानुसार तयार केलेली आहेत, त्यानंतर जे काही कंपनीच्या शाखा असतील इतर, त्या कंपनीच्या शाखाद्वारे जे काही अंकेक्षक तिथं काम करणारे होते त्यांच्याकडून काय वेळोवेळी प्रमाणपत्रे भेटलेत, ते आम्ही यामध्ये नमूद केलेले आहेत म्हटले. त्यानंतर चौथ्यामध्ये काय सांगितले की जे काही स्थिती विवरण आणि नफा तोटा पत्रक आहे ते पूर्णतः काय कंपनी कायद्यानुसार तयार केलेलं आहे. आणि पाचव्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आमच्या मते जे काही सूचना वरी नमूद केलेली सर्व माहिती जी दिलेली आहे ती बरोबर आहे, कायद्यानुसार तयार केलेली आहे कंपनी कायद्यानुसार. तसंच 31 मार्च 2019 रोजीचं ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक आहे हे सांगत असतो आणि ते आम्ही प्रस्तुत करत आहोत असं तो देत असतो 5 नंबरच्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. आणि शेवटी हे अहवाल तयार झाल्यानंतर डाव्या साईडला तारीख असते, म्हणजे दिनांक असते, ज्या तारखेला तो देत आहे ते, आणि त्याच्या खालीच काय असते ठिकाण असते. बघा मग इथं दिनांक दिल्या बघा काय 30 एप्रिल, कारण 31 मार्च 2019ला वर्ष संपलं, मग 30 एप्रिलला यांनी काय केलं असेल की एक महिना म्हणजे लेखापुस्तके तपासली आणि 30 एप्रिल 2019ला त्यांनी काय केलं की हे अहवाल देत आहेत म्हणून 30 एप्रिल 2019. त्याच्या खालीच लगेच ठिकाण कुठलं औरंगाबाद. त्यानंतर उजव्या बाजूला भौदीय, जसं आपण आपला विश्वास लिहितो तसं भौदीय कॉमा देऊन त्याच्या खाली काय शंकर गुजराती नीट, जे भौदीयच्या नीट खाली बरं का शंकर गुजराती म्हणजे ते जे काही चार्टर्ड अकाउंटंट अंकेक्षक आहे त्याचं नाव, त्याची पात्रता काय दिली चार्टर्ड अकाउंटंट. त्यासोबतच खाली काय त्याचा ऍड्रेस दिलाय कुलमंडी औरंगाबाद, म्हणजे त्याचं कार्यालय कुठं असेल कुलमंडी कार्यालय, कुलमंडी औरंगाबाद इथं आहे. एवढी माहिती काय हे स्वच्छ अहवालामध्ये किंवा मग जे काही अमर्यादित अहवालामध्ये अंकेक्षक लिखित स्वरूपामध्ये देत असलेलं आपणास सांगता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने थोडक्यात स्वच्छ अहवालाबद्दल किंवा मग अमर्यादित अहवालाबद्दल माहिती सांगता येऊ शकते. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय करू दुसरा प्रकार घेऊया अहवालाचा. ओके.